दिवस कसाही असो, आई आली की सर्व नीट होतं. आता हे मी का म्हणते हे समजेल तुम्हाला पुढे. त्याआधी सकाळपासून सगळी कामं नीट झाली होती आणि मग थोडा वेळ स्वतःसाठी मस्त सब्जा वॉटर बनवलं आणि छोट्या बुकेसाठी सीड्स खाल्ले. सिलेंडर संपला होता, पण तो सिलेंडर काढण्यासाठी मला एवढा सगळा पसारा बाहेर काढावा लागला आणि त्याच्यानंतर तो सिलेंडर लावता आला. त्याच्यातच माझा बराच वेळ गेला. उद्या लग्नाला जायचं होतं म्हणून मेहंदी काढली, पण ती रंगली नाही, तो विषय वेगळाच आहे. थोडं डोकं दुखायला लागलं होतं, पण रात्री 12 वाजता यांनी मस्त तेल लावून दिलं, त्यामुळे थोडा आराम वाटला. दुसऱ्या दिवशी आई आणि भाऊ घरी आले होते आणि आई आली की एकच एक्साइटमेंट असते, बॅगमध्ये काय आणलं ते बघायचं. तुम्ही पण असंच करता का? सगळी कामं सोडून आम्ही तेच बघत बसलो होतो. बाकीचे पाहुणे पण घरी आले होते. ते आल्यानंतर पटापट आवरायला घेतलं, कारण की आम्हाला जायचं होतं लग्नाला. लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. लग्न म्हटलं की फोटो तर हवेच. छान असे फोटोज वगैरे काढले, जेवण केले आणि छान असं लग्न पार पडलं. इतकं प्रचंड ऊन पडतंय की विचारू नका. तसंच घरी आलो आणि नेहमीप्रमाणे माझं उन्हामुळे खूप डोकं दुखायला लागलं होतं आणि घरी आल्यावर जो काही पसारा पडलेला होता इथून तिथून, पण या पसाऱ्याकडे इग्नोर करून मी गोळी घेऊन झोपले होते. पण आई होती ना घरी, तिने सगळा स्वयंपाक केला. जेवणात मस्त पिठलं, भाकरी आणि भेंडीची भाजी बनवलेली होती. शेवटी जेवण केले आणि झोपलो. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.